राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने बजावलेल्या नोटीस विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। मोठ्या संख्येने सकाळपासूनच घोषणाबाजी सुरू आहे। आपण सध्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर आपण बघतोय की मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत आणि रोहित पवार यांच्या समर्थनार्थ इथे घोषणाबाजी सुरू आहे। सत्ताधारी पक्ष ईडी यांच्या विरोधात ही सगळी घोषणाबाजी सुरू आहे। मोठ्या संख्येने रोहित पवार यांच्या समर्थनार्थ इथे बॅनर देखील लागलेले आहेत। आपण काही कार्यकर्त्यांशीच बोलण्याचा प्रयत्न करूया। केवळ चौकशीसाठी समन्स बजावलेला आहे, कागदपत्रांची ईडीने मागणी केलेली आहे। स्वतः रोहित पवार हे चौकशीला सहकार्य देखील करतात, मात्र तुम्ही आक्रमक झालेले आहात, घोषणाबाजी करताय, काय कारण आहे? याचं कारण असं आहे की मागं पण प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या माध्यमातून बारामती अॅग्रोला टार्गेट केलं जातंय। विविध चौकशीच्या ससेमिरा लावून रोहित पवारांसारख्या युथ आयकॉनला या ठिकाणी बदनाम करण्याचा डाव या सरकारचा आहे। निश्चितपणे रोहित दादांनी 800 किलोमीटरची नागपूर ते पुणे पायी युवा संघर्ष यात्रा करत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे, महिलांचे प्रश्न समजावून घेत या सरकारला वेळोवेळी धारेवर धरलेलं आहे। सरकारला मुद्द्याचं बोला, विनाकारण मुद्दे भरकटून न देता मुद्द्याचं बोला या विषयावर त्यांनी धारेवर धरलं आणि एक आक्रमक विरोधक चेहरा म्हणून रोहित पवार आज आक्रमकपणे पुढे येत असताना केवळ रोहित पवारच नाही तर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांच्या सध्या चौकशा सुरू आहेत, मात्र ती लोक त्यांचे कार्यकर्ते एवढे आक्रमक होत नाहीत। तुम्ही एवढे आक्रमक का होत आहे? खरं सांगायचं म्हणजे आपला भारत देश हा हुकुमशाहीच्या मार्गावर चाललेला आहे आणि सरकारच्या विरोधात जो कोणी चांगलं बोलेल किंवा सरकारला घेरण्याचा प्रयत्न करेल त्याचं तोंड बंद करण्यासाठी आणि खास करून हा विपक्षी नेत्यांवरच टार्गेट केलं जाते। त्यांनाच ईडी, सीबीआय वगैरे इन्कम टॅक्स इन्क्वायरीला बोलवलं जाते किंवा त्यांच्याच याच्यावर इन्क्वायरी बसवली जाते। मग काय सरकारमध्ये कुठलेच नेते असे सगळे काय यांनी धुतलेले आहेत का मला म्हणायचंय? कारण सरकारमध्ये जे नेते ते भ्रष्टाचार करत नाहीत का? खरं तर पाहिलं तर आम्ही अजित पवार गटासोबत जे आमदार गेलेले आहेत त्यांच्यावर देखील अनेक चौकशी सुरू आहेत, मात्र त्यांना समन्स येत नाहीत। केवळ अजित पवार गटासोबत गेले नाही याची किंमत रोहित पवारांना मोजावी लागते 100%। कारण आमचा नेता म्हणजे एकनाथ शिंदे नाहीत किंवा अजित पवार नाहीत ज्यांनी पळपुटेपणा केला। खरं तर इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो, पळपुट्यांचा नाही। आणि त्यामुळे आमचा एक विषय आहे की आम्ही सगळे रोहित पवार म्हणून इथं आलो आहोत आणि रोहित पवारांच्या भूमिकेशी ठाम आम्ही सरकारचा निषेध करत आहोत आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रित आलो। आज इथे तुम्ही जमलेले आहात, रोहित पवार स्वतः येणार आहेत, शरद पवार, सुप्रिया सुळे या देखील असतील। तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आमचं पुढचं पाऊल रोहितदादा चौकशीला सामोरे जाणार आहेत। जसं रोहितदादांनी स्पष्ट केलं, जे काही ईडीला कागदपत्र लागतील किंवा इतर जी काही माहिती लागतील ती रोहितदादा स्वतःहून द्यायला तयार आहेत। राज्यामध्ये रोहितदादांनी एमपीएससीचा प्रश्न असू द्या, तसेच तलाठी भरतीचा प्रश्न असू द्या, शिक्षकांचा प्रश्न असू द्या, तसेच युवक वर्गांचे प्रश्न असू द्या, आमच्या जामखेड कर्जतमधील एमआयडीसीचा प्रश्न असू द्या, हे प्रश्न उचलल्यामुळेच हे भाजप सरकार रोहितदादांना टार्गेट करतंय असा आमचा आरोप आहे। की कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। अशाच प्रकारची नोटीस ही शरद पवारांना देखील ईडीने पाठवलेली होती, मात्र त्यानंतर शरद पवार हे देखील ईडीच्या कार्यालयात समोर येणार होते आणि शरद पवारांनी घेतलेला पावित्र्य बघता ईडीला कुठेतरी मागे हटावं लागलं होतं। सरकारला शरद पवारांना विनंती करायला लागली होती की तुम्ही यायची गरज नाहीये। तसंच काहीसा पावित्र्य आता रोहित पवार यांनी देखील घेतलेला आहे आणि ते स्वतः ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत। त्यांचा हा पावित्र्य बघता आता ईडी एक पाऊल मागे हटणार का हे पाहणं महत्वाचं राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक जैतापकर सह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।